जसं सकाळी भेटलं की गुरुनामी म्हणायचं, तसं भजनाचे आरंभी आपले रूप पाहता लोकांनी म्हणायचं. पण तेवढा अर्थ त्यामध्ये आहे, आपण ध्यानात घ्या. ते सगुणाची उपासना. काय सांगू आपल्याला, शंकराचार्यांचे सगळे मोठे अद्वैती जे तुम्ही जे भ्रम आहे, जे स्वप्न आहे असं म्हणणारे, त्यांचे गुरु म्हणाले की जग झालंच नाही, बरं आजादवाद. अशाना ज्ञानेश्वर महाराजांनी एक प्रश्न विचारलेला आहे सगुणाचा. तो कसा, अरे झाले मी जगे मी झाके, तरी जगत मी कोण फाके. असं म्हणाले. तुम्ही म्हणताना की अविद्येनं हे ब्रह्म झाकलं जातं, अरे असंच असेल या जगद्रूपानं कोण विलसताय, असा प्रश्न विचारला. ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताच्या तोडण्याचा असा प्रश्न विचारलेला, म्हणजे सगुणाची उपासना. दुसरा असेल तर भगवंताचं नाम, पंढरी नामाचा बाजार. आपण त्या भजनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणून देहो ठेवून नाचण्याचा अर्थ काय आहे. नामाशिवाय प्रेम येणं अशक्यच गोष्ट आहे. महाराजांचं एक वाक्य आहे की म्हणजे निर्गुणाला जुळ झालं. तिने त्यांचं बोलणं हे बाबुराव आंतरकर मला म्हणाले, इंग्लिशमध्ये फार आवडलं. डिसेप्टिव्हली सिम्पल, अतिशय सोपं दिसतं पण अतिशय फसवं आहे. ते म्हणलं निर्गुणाला जुळ झालं. काय, प्रेम आणि नाम हे म्हणलं जुळ झालं. काय असेल झाला सांगा. आणि प्रेम म्हणजे काय, एक जीव होणं हे प्रेम. म्हणजे नाम आणि प्रेम भगवंताची एक रूप होणं हे एकच आहे असं त्यांचं मत. किंबहुना त्यांचा एक दृष्टांत कसा आहे की म्हणजे काशीला विश्वेश्वराच्या दर्शनाला निरनिराळ्या प्रांतातून लोक येतात, पण दर्शनाला जायला जसं त्या एकाच लहान याच्यातून जावं लागतं, तसं कोणी काहीही साधन करू दे, योग करू दे, दान करू दे, यज्ञ करू दे, काय तपश्चर्या करू दे, भगवंतापर्यंत जायला त्याला नावातूनच जावं लागेल. म्हणून या पंथाचं दुसरं जे खूण असेल तर ती आहे भगवंताचं नाव. महाराज वारकरी होते म्हणून सांगतो, त्यांच्या कपाळावरची जी काळी रेघ आहे ना आणि त्या मुद्रा, हे सगळं त्या वारकऱ्यांचा हा खूण आहे. आणि तिसरी गोष्ट असेल तर सर्वाभूती भगवत भाव. सर्वाभूती भगवत भाव याचा अर्थ असा की जालेनी जगेनी झाके तर जगत में कोण फाके. जर ज्ञानेश्वर महाराजांनी दुसरा एक दृष्टांत दिलाय की म्हणाले, एक मनुष्य होता, मला सोनं पाहिजे, सोनं पाहिजे. त्याच्या आईने त्याला म्हणजे दागिने दिले, आपले दागिने दिले. अरे हे सोनं, तो म्हणजे सोनं कसं, तो म्हणजे रूप घेतलेलं सोनं आहे. तसं हे संबंध जे जगत दिसतं, हे प्राणी दिसतात, हे सगळा परमात्मा साकार होऊन आलेला आहे. सर्वाभूती भगवत भाव हा तिसरा त्यांचा आहे. याचं प्रात्यक्षिक काय आहे, हे प्रत्यक्ष येतं कसं. वारकऱ्यांच्या मध्ये अशी एक पद्धत आहे की एकमेकांना साष्टांग नमस्कार घालतात. याचा अर्थ असा की त्या माणसाला नमस्कार नसतो, तो त्याच्या अंतरी असणाऱ्या जो कुणी परमात्मा आहे त्याला तो नमस्कार असतो. याच्यामध्ये आपल्याला सांगतो, महाराजांनी मला जेव्हा अमानित्वाचा अभ्यास करायला सांगितला आणि त्याचं कारण असं सांगितलं, तुम्हाला म्हणले तुमचं धंदा असा आहे, लोकांना शिकवावं लागतं. म्हणजे मी शहाणा आहे, गुरुला धरल्याशिवाय शिकवतात आणि हे भयंकर आधी वाईट असते. ते शहाणा आहे आणि तेच दुष्काळ येते. ते म्हणले याला उपाय असा आहे की आपण म्हणले मनाने जो भेटेल त्याला नमस्कार करावा. काय बघा, ते प्रॉफिटिक असं मी म्हटलं ना की जो मला नमस्कार करतो तो नमस्कार करायच्या आधीच मी त्याला नमस्कार करतो. म्हणजे फिट तरी होऊन जात असेल, हो नाही का, त्याचे माझे भार राहत नसेल. सांगायचा हेतू असा की अतिशय मोठी गोष्ट आहे. आपण की नाही नमस्कार करतो, त्याच मानेने नमस्कार करतो. आणि नमस्कार कसा पाहिजे की तो नमस्कार केल्यानंतर त्याचं अंतःकरण नम्र झालं पाहिजे, असा हा नमस्कार पाहिजे. त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी जो विरोध आहे तो विरोध निर्माणला पाहिजे, असं आपला नमस्कार पाहिजे. आणि ही नम्रता तातसेवनच्या ठिकाणी मी पाहिलेली आहे. बरं का, एक लहानशी गोष्ट सांगतो आपल्याला. असं आहे की प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याशिवाय हे खरं वाटत नाही ना. तेव्हा एका काळ झाला, मी जेवायला बसलो होतो इथे आणि ते असतील त्या घराच्या खाली बसलो होते, मी असं बसलो होतो. त्या दिवशी एक मध्य प्रदेशचा साधनी माणूस येऊन भेटून गेला महाराजा. भेटून गेला तेव्हा त्याला चांगले अनुभव येत असत. तो सांगू लागला
महाराज काय म्हणाले, मला एक नाम माहितीये, मला काही अनुभव माहिती, यांना विचारा, यांना माहिती आहे. ते बरोबर आहे, जे कुळ आपलं आम्ही पुस्तक वाचून सांगणार त्याला, ते बरोबर आहे. तेव्हा तो खरंच चांगल्यापैकी होता. तो देताना मी काय म्हणलं तात्यांना, की म्हणलं काय आहे पहा, अशी चांगली माणसं म्हणलं आपल्या दर्शनाला येतात, त्यांना सहन झालं नाही, ते रडायला लागले, उसास आला रडायला लागले. आणि 2 मिनिटं शांत झाल्यावर म्हणाले, महाराजांकडे बोट दाखवून, त्यांच्यामुळे आहे माझं काय आहे, ही नम्रता. ज्या शक्ती, ज्या युक्ती, जी विद्या, जे जगात मोठे पण तुम्हा आम्हाला आहे, ते इतकं असं पाहिजे की अरे तू नाहीस तर मी नाही. तसं पोहणारा असतो, त्याच्या पोटाखाली हात देतो शिकवणारा, हात काढला तर दुसरं बुद्धी खातो. तसं तुम्ही जर आपली सत्ता माझ्यात मागची काढली तर मी आहे, मी नाही, हे लिहिण्याचा, हे अमानित्व. आणि हे अमानित्व सांगताना म्हणाले, पंढरपूरच्या लोकांचा हे आपण शिकावं, वारकरी लोकांचं, की त्याला नमस्कार करताना तो माझ्यासारखा अपूर्ण आहे. अहो काय त्याची दोष कळत नाही. पण तुकाराम महाराजांनी म्हणल्यासारखं, अरे त्या माझं काय त्यांची एवढी असे, त्याच्यात दोष माझ्यात काय कमी आहे, म्हणून मी त्यांना नावं ठेवू, अशी दृष्टी ठेवून जर नमस्कार केला तर नम्रता आल्याशिवाय. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, नम्रतेशिवाय ईश्वर दर्शन नाही नाही नाही. मोठे मोठे होऊन गेले, ईश्वर दर्शन जर पाहिजे असेल तर नम्रच झालं पाहिजे. आणि किती नम्र, अरे रजकणापेक्षा सुद्धा नम्र झालं पाहिजे. आणि याचा आदर्श म्हणजे तुकाराम महाराज. बरं काय सांगावं आपल्याला, हा वारकरी पंथामध्ये ज्ञानेश्वर तुकाराम आपण म्हणतो ना, ज्ञानदेव तुकाराम म्हणजे पहिलं नाव ज्ञानेश्वर महाराजांचं आणि दुसरं नाव तुकाराम महाराजांचं. ज्ञानेश्वर महाराजांच्या मांडीला लावून बसण्याची त्याची योग्यता, त्या पुरुषाचं साधन चालू होतं. आणि एक गृहस्थ ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे धैर्य धरून बसला, मला आपलं दर्शन द्या. त्याला स्वप्नात सांगितलं आळंदीला की देऊला तुकाराम नावाचं ग्रंथ त्याच्याकडे जा. हा ही योग्यता ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्याकडे पाठवलेला, ही योग्यता. आणि तो आल्यानंतर कारण वा तो म्हणजे वा तिथे असं सांगितलं आपल्याकडे या म्हणून. तेव्हा त्याने निरोप दिला ज्ञानेश्वर महाराजांना, की म्हणाले गळ्यातले द्वारी सोन्याच्या पिंपळ, अंगी बळाईचे रेडा बोले, अशी तुमची तारीफ. म्हणजे माझं पामरा काय हे थोडंपण, पायीची वाहन पायी गेली. त्याच्यापेक्षा नम्रता असू शकते नाही. तुम्ही आम्ही किती शिकायला पाहिजे. ज्या तुकाराम महाराजांना आपण संतमुखी मानतो, भक्ताग्रणी मानतो. आणि खरंच तुकाराम महाराज पंढरीचे वारकरी नाही का, आणि भक्तीचं वाचतात रोज मारुतीकडे, म्हणजे त्यांची योग्यता काय असली पाहिजे. असा हा भक्त बाईची वाहन ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणतोय, काय नम्रता नाही, हे आपण शिकलं पाहिजे. एकादशी करतो आपण, खातो पितो, एकादशी असतो, एकादशी तुलस भेट करतो, म्हणतात याला पंढरीची वारी करतो. अरे काय शिकायची त्यामधून? 3 गोष्टी शिकायच्या. सगुणाची उपासना म्हणजे गुरुला शरण जाणं, गुरु काय आणि परमात्मा काय. बरं का, तुकाराम महाराजांनी तुम्हाला कमाल केली. स्वप्नामध्ये उपदेश दिला त्यांच्या गुरुने आणि नाहीच झाले. जन्मभर पुढे काही हे नाही. मंत्र दिला, आवडीचा मंत्र दिला रामकृष्ण, हे आधी जप करीत तोच मंत्र दिला. आणि आपण गेले काय परिचय काय, भोजना मागती तूप पावशेर, पडला विसर स्वप्ना माझी. अशी हळहळ वाटली की गुरुची एवढी सुद्धा सेवा झाली नाही. त्यांनी सांगितलं, हे गुरुला नैवेद्य करतो ना आपण, ते म्हणले मला एक पावशेर तूप दे म्हणजे भोजना करता. तर पडला विसरून स्वप्ना माझी, मी स्वप्नात स्वतः घेऊ शकलो नाही. अशी हळहळ बघा. आणि मग मार्गदर्शक कोण? हो, हाडाचा मासाचा गुरु असून सुद्धा अडचण पडते तुझे नाही. मग कैसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच होय देव गुरु म्हणाले. तसं आपण उलट केलं पाहिजे. आमचे गुरु आणि परमात्मा एक. बघा, गुरु आणि देव जो मोठा मानतो तो शिष्य करंटा, असं नाथांनी म्हटलेलं.
आपल्या गुरुपेक्षा देव मोठा मानणारा. तेव्हा सगुणाची उपासना म्हणजे सद्गुरूची उपासना आणि त्याने केलेलं भगवंताचं नाम त्यांचं हृदय असतं, त्यात तपश्चर्या असते त्यांची. आणि तिसरी गोष्ट अतिशय नम्रता. नम्रता म्हणजे लाचारी नव्हे, दीनता आणि नम्रता यात फरक आहे. भिकारी दीन असतो, भक्त दीन असतो. नम्रता ही दीनता आहे, लाचारी नाही. म्हणजे त्याचा अर्थ आपला जो व्यवहारातला अभिमान आहे तो सोडा अशातला भाग नाही, परंतु मनाची भावना काय पाहिजे ती अशी पाहिजे. मला एक उदाहरण असं बरं का, लोकमान्यांना तुरुंगात असताना 8 वाजेपर्यंत घेऊन नव्हे चालेल ना, नाही असं आहे. तुम्ही हो म्हणताय, बायकांना घरी जाऊन करायचं असतं असं आहे. तिथे तुरुंगामध्ये कॉलरा झाला. मंडळीला नम्रतेची गोष्ट सांगतोय मी, आणि नम्रता म्हणजे दीनता नव्हे, लीनता आहे. तेव्हा कॉलरा झाला तेव्हा यांना दुसऱ्या तुरुंगात ठेवले, मंडळीतच दुसऱ्या तुरुंगामध्ये ठेवले. तेव्हा त्यांना नेण्याकरता स्टेशनावर आणलं, गाडीने नेण्याकरता स्टेशनावर आणलं. स्टेशनावर आणलं ते त्यांची पगडी, ती उपकरणं म्हणजे त्यांचा नेहमीचा जो पोशाख होता त्या पोशाखात त्याने आणले. आणि नंतर लोकांनी ओळखलं. ओळखल्याबरोबर तिलक महाराजची जन्मरोग यायला लागले. तर जो युरोपियन ऑफिसर होता त्याला ते वैषम्य वाटलं, ते त्यांचं अतिशय द्वेष करीत. एक उदाहरण सांगतो. आमचे वडील रेसिडेन्सीमध्ये होते. तो सर लेनॉक्स रसेल म्हणून रेसिडेंट होता. मी हैदराबादची रेसिडेन्सी, सगळ्या मोठ्याच रेसिडेन्सी, तिथं आधी जुना कसलेला राजकारणी म्हणून ती पाठवीत असत ICS माणूस. तर 1920 साली ऑगस्टला दुपारी त्यांचं नेहमी काम असलं जात असत. ते विचारलं, तर बातमी ऐकलीच का म्हणाल्या. काय? तो काय म्हणतो, ब्रिटिशांचा मोठ्यातला मोठा शत्रू म्हणजे मेलेला पडलेला आहे. The greatest enemy of the British Empire is lying dead, असं तो बोलला. इतका युरोपियन लोक त्यांचा द्वेष करीत. तेव्हा हा देश काय म्हणाला की तुम्ही कोणत्या देशचे राजे, बरं का, देशनी म्हणाला तुम्ही कोणत्या देशचे राजे. यांनी काय उत्तर दिलं, हा खरा तत्वज्ञानी हो. ते म्हणाले, अहो काय सांगायचे, त्या देहाचं सुद्धा मी स्वामी नाही, तो जगाचा काय विचार करावा. काय पडला ही नम्रता. असं पाहिजे. तुमची आमची अक्कल काय, तुमची आमची विद्या काय, तुमचं आमचं समाजातलं स्थान काय, आणि आपण जर विश्वगुरु वर करून चाललो तर सद्गुरूला काय वाटेल मला सांगा. आपणच मारेल. आणि ती योग्य ते यात शंका सांगण्याचा हेतू काय, तेव्हा वारकऱ्यांच्याकडून आपण हे शिकलं पाहिजे. मग आजचा विषय काय आहे, भाव भक्ती प्रेम उदकते आहे. बरं का, भीमा उदकते आहे, बरवा शोभत आहे पांडुरंग. काल त्यांनी सांगितलं की तो आहे, तो नांदत नाहीये. बरोबर, आम्ही त्याला नांदण्यासारखी परिस्थिती निर्माण करू. मग काय पाहिजे, भाव आणि भक्ती पाहिजे. त्यांनी रूपक रचलेलं आहे. पंढरपूर हे रूपक धरून, आपलं शरीर हे पंढरपूर आहे असं रूपक धरून त्यांचे रचलेलं आहे. उद्या सांगेल रूपक म्हणजे काय असते, ज्ञानेश्वरीमधूनच सांगेल. तेव्हा म्हणाले जर पंढरपूर समजायचं, पांडुरंग हा देव होता. मग पूर्वी काय असे, सर्व क्षेत्र नदीच्या काठी असे. हा एक नियम आहे इतिहासाचा की मोठी मोठी शहरं सगळी नदीच्या काठी असत. पण पाण्याचा प्रश्न यायचा ना, किंवा मला तलाव आहे जो, परंतु बघा तुम्ही मोठी मोठी शहरं, बनारस काय, गया काय, किंवा नाशिक काय, नदीच्या काठी असते. तेव्हा म्हणाले इथे नदी कोणची, भाव आणि भक्ती. ही काय आहे, भाव म्हणजे तो आहे ही भावना, ही श्रद्धा. आणि प्रेम, भक्ती म्हणजे प्रेम. ते कसं आहे ते सांगतो आपल्याला. आपल्याला भक्तीची कल्पना येत नाही. काय आहे गप्पा, आपण आहे असं म्हणतो, पण खरं आहे असं वाटतं का आपल्याला. तुम्ही विचार करा, आपलं कुठे अर्थ आहे. आपण इतके दिवस भजन करतो, पूजन करतो, नाम देतो, माझं कुठे अर्थ आहे. मला तो खरं आहे असं वाटत, काय खरं आहे असं वाटतं, हे जग बाहेरचं सर्व खरं आहे असं वाटतं. बघा आपण, बरं दिसतंय ते खरं आहे असं म्हणावं, तर ते दिसत नाही तेही आपण खरं मानतो. मला सांगा,
आज सगळ्याचे वर्तमानपत्रात वाचलं किंवा राजीव गांधी परत आले, तुम्ही त्याला पाहिलंय का कधी? पाहिलं नाही. तुमची त्याचा परिचय नाही, तो दिल्लीत आहे का नाही माहिती नाही. केवळ ते म्हणून काय पुण्यात सध्या दिल्लीमध्ये आहे, पूर्व नाशिकमध्ये आहे. म्हणजे जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवतो ना आपण. इतकंच नव्हे, तुमचा मुलगा अमेरिकेमध्ये आहे. आता मी आपली कल्पना करा म्हणते, तुमचा नसेल, एक मुलगा अमेरिकेत आहे आणि तो मेला, तिथे तो मेला आहे आणि तुम्ही त्याला मार इथून पत्र पाठवायचं आहे, कारण कळलं नाही अजून. म्हणजे जे दिसत नाही त्याच्यावर आमची केवढी श्रद्धा असते ना. अशी जर श्रद्धा आणि जे दिसत नाही त्यावर ठेवतो, तर जो परमात्मा दिसत नाही पण आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवायला काय हरकत आहे. पण आम्हाला नावरतीचे मीठ आहे असं आहे. आम्हाला जे दाखवा, अरे दाखवा का, तू जर आपण विश्वास ठेवतोस मग का बरं. मग ही आहे भावना कशी येणार. जे दिसतं मला ते मी समजतो तितकं खरं नाही असं जर माझ्या मनाने घेतलं तर जे दिसत नाही पण आहे त्याच्यावर श्रद्धा बसेल. आणि सज्जनाच्या संगतीमध्ये हे शिकायचं. सारखं जे सांगायचं की तो आहे, भाव विभावनाम अस्तिका, तो आहे. महाराजांनी फार अप्रतिम उदाहरण द्यायचे. काय सांगावं याला. कारण म्हणजे नवरा बायको होते, हळूच म्हणाले अलीकडचे शिकलेले होते. बरं का, त्यात मर्म आहे थोडस. पण नोकरी, दोघेही नोकरी करीत होते, हा त्याचा अर्थ. तेव्हा दोघ जण घरी आले संध्याकाळी. तुम्हाला माहिती काही नवरा बायको जनतेला भेटतात, जाताना बरोबर जातात, येताना बरोबर येतात. आणि आले घरात आजोबा होते. 3 खोल्याचं घर होतं किंवा 3री खोली आजोबा नव्हते. तेव्हा आजोबा होते. रोज संध्याकाळी 6 वाजता आजोबा फिरायला जात. तेव्हा हे आले म्हणजे घरात नसत. त्या दिवशी आजोबांना सर्दी झाली होती. त्यामुळे पाऊस पडून त्यामुळे आजोबा फिरायला गेले नाही. त्यानंतर पण येणार आजोबा बाहेर गेले आणि आले आणि चहा पुणे करायचे याच्यावर भांडण सुरू झालं. बरं का, तू करायचं का मी करायचं. ही म्हणे मी थकून आले, तू म्हणलं मी थकून आले, माझं काम आहे का. आणि अशा वेळेला लग्नात तयार झालं तिथपासून सगळं निघतो. तुझं काम असं म्हणला, माझं राव कसं म्हणला. तुम्हाला माहिती मग मात्र म्हणजे सगळ्यांचा उद्धार होतो तेव्हा. तर झालं का, आजोबाला कल्पनाच नाही हे मारामारी चालली आहे म्हणून. आणि तेवढ्यामध्ये त्यांना जरा शिंक आली आणि खापरले. बरोबर एकदम चूक तिकडे गप्प बसले. अरे आजोबा घरात आहे नाही का. म्हणजे महाराज म्हणत जे दिसत नाही ते आहे अशी जर खात्री झाली तर माणसाचं वागणं बोलणं बदललंच पाहिजे. आणि ते आपण करायला पाहिजे. हा भाव, भाव म्हणजे काय, तो आहे, तो मला पाहतो आहे. अनेक वेळा सांगत परमात्मा म्हणजे काय, तो मला पाहतो आहे ही जाणीव ठेवून कृती करणं, याचं नाव परमात्मा. त्याला वेदांचा साक्षीत्व म्हणतात. त्याच्या साक्षीत्वानं कर्म करणं. आपण किती विसरतो मला नाही का. म्हणून ते पाहिजे. हे तेव्हा होईल ते म्हणतात प्रेम पाहिजे. प्रेम म्हणजे काय, त्यांनी भक्ती शब्द वापरला. भक्ती शब्दाचे 3-4 अर्थ आहेत. भज सेवाया, सेवा करणं म्हणजे त्याला जे आवडतं ते करणं, याचं नाव भक्ती. आणखी गुजरामध्ये कसं आठवण आहे की नाम भजनम. भजन म्हणजे काय हो, रसनम नाम भजनम. रसन शब्दाचा अर्थ द्या. रस घेणं म्हणजे रसनम. ते हे रवंथ करतात ना गाई म्हशी, ते काय करतात, पहिल्यांदा तोंडात जवळ घेतात आणि मग सारखं या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात त्याच्याचा जो रस असतो तो देतात. इतकं कशाला, तुम्ही चॉकलेट खाताना चावून खाता का, चोखून खाताना, हे तुम्ही नाही तर पोरं म्हणा. पेपरमीट सुद्धा लहान मुलाला पेपरमीट खाण्याला शिकवावं लागतं. अरे एकदम चावून खाऊ नको, तोंडात ठेव आणि रस घे. भजनम नाम रसनम. रसने म्हणजे काय करतो आपण, ते घोळवतो, तोंडात घोळवतो. तसं भगवंताला मनामध्ये घोळवणं याचं नाव भजन, याचं नाव भक्ती.
आणि बघा घोळवून म्हणजे पुन्हा पुन्हा करणं. म्हणून भजनामध्ये नाही का ते दुसरी ओळ असतात ते पुन्हा पुन्हा म्हणतात, ते करणाऱ्यालाही माहिती नसते का करतो आपण, बरं का. मग आणि संगीतामध्ये ज्याला मुखडा म्हणतात, तो मुखडा जो सुंदर असेल, काय मनुष्य रंगतो त्यामध्ये, तो त्याच्यावर समेवर आल्याबरोबर वाहवा देत असतो. तेव्हा ते घोळवणं म्हणजे भक्ती आहे. याचा अर्थ काय, जाता येता उठता बसता सारखं त्याचं चिंतन करायचं. तू आहे हे सारखं, आणि मी नाही म्हणण्यापेक्षा तू आहे तसं म्हणत गेलं म्हणजे स्वाभाविकच अस्तित्वाची जाणीव होती आणि त्यातून प्रेम निर्माण होतं. हे त्यांना सांगायचं. आता तुमचा जो आहे विषय तो उद्या जीवन स्मरण जय जय राम. तारीख 8/7/87. जीवन स्मरण जय जय राम. काल आपला काय विषय झाला, आपल्या अंतर्यामी परमात्मा आहे. पांडुरंगाचं त्यांनी त्याला म्हटलं, आणि आपण हे जे सगळे करतो त्याचं दर्शन आपल्याला व्हावं म्हणून करतो. हे ध्येय आपलं आहे. आपल्या जीवनामध्ये नाना तऱ्हेचे संघर्ष येऊन जातात. समाज जीवनच असं आहे की संघर्षाशिवाय राहू शकत नाही. कमी जास्त प्रमाणाने कुठे ना कुठेतरी संघर्ष असायचा. गेल्या 2000 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर दरवर्षी जगात कुठे ना कुठेतरी युद्ध चालू होतं. आज भारतात तेच चालू आहे. इराकमध्ये तेच चालू आहे. त्याने आपण अस्वस्थ होता कामाचं नाही, ते ध्यानात ठेवा. संतांचं म्हणणं असं, हा जो संघर्ष आहे बाहेरचा, हा नाहीसा करण्याचे 2 मार्ग आहेत. एक राजकीय मार्ग आहे आणि दुसरा मार्ग असेल तर तो जे लोक संघर्ष करतात त्यांची समजूत घालणे. हे दोन्हीही मार्ग असलेले आहेत. याने आतापर्यंत संघर्ष नाहीसा झाला नाही. महात्मा गांधींनी कितीतरी प्रयत्न केला हृदय परिवर्तन करून हे करावं म्हणून, पण संघर्ष नाहीसा झाला नाही. संतांचं म्हणणं असं, या बाहेरच्या संघर्षाचं मूळ कुठे आहे. शेवटी माणसं संघर्ष करतात ना, मग माणसं जो संघर्ष करतात तर माणसांची वृत्ती जशी आहे ती संघर्षाला कारण होते, आणि ती संघर्षाची वृत्ती आतमध्ये आहे म्हणून बाहेर त्याचे प्रतिबिंब पडते. म्हणून माणूस आतून जर संघर्षहीन झाला तर बाहेरचा संघर्ष कमी होतो. हे त्यांचं जसं हिमालयावर गौरी शंकरला जाणं कठीण आहे, तसा हा मार्ग दीर्घ काळाचा आहे. कठीणाई गोष्ट खरी आहे, तरी पण हाच मार्ग माणसाचा संघर्ष नाहीसा करण्याकरता. मग आपल्यामध्ये संघर्ष आहे का? आहे. मला तुम्ही सांगा, आपण इतकी माणसं स्त्री पुरुषीचे आहोत, आपल्याला कधी अंतर्यामी खेचाखेच झाली नाही का? खेचाखेच याचा अर्थ एक करावंसं वाटतंय, आपण दुसरं करतो. आपल्या मनासारखं होत नाही, मनासारखं करायची धडपड आहे, आणि त्याचा परिणाम माणसांशी वेदना होण्यामध्ये होतो. आमका मनुष्य चांगला, आमका मनुष्य वाईट, आमका मनुष्य शत्रू, आमका मनुष्य मित्र, आमका मनुष्य माझा हितकर्ता, आमका मनुष्य माझा हित शत्रू. हे सगळं आतल्या संघर्षाचं कारण आहे. आतून हे बाहेर पडता येतं. मग जर परमात्मा पाहिजे असेल तर त्यांनी सांगितलं की प्रेम पाहिजे. पण प्रेम आणि परमात्मा याच्यामध्ये अंतर. त्यांनी रूप काय घेतलंय? परमात्मा मंदिरात उभा आहे, विठ्ठल. नदी वाहते आहे, भीमा नदी वाहते, तो आहे ही जाणीव आहे, त्याच्यावरती प्रेम आहे. मी म्हणतो आज प्रेम नसेल, तो हवा असं तर वाटतं ना, म्हणून तुम्ही येथे येता ना, असं मी आता गृहीत धरून चालतो बरं का. तुम्ही येथे येता याचा अर्थ असा की तुम्हाला कुठेही तरी क्षीण अशी वृत्ती आहे, तो हवा असा. किती क्षीण असेल तुम्हाला माहिती ना, नाईट लॅम्प म्हणून असतो बरं का, रात्री दिवा लावतात, त्याने इलेक्ट्रिसिटी खर्च होत नाही म्हणतात, आणि 10-12 तास जळतो, तशापैकी असेल. पण आहे महाराजांचा शब्द दुगदुगी आहे, मेलं नाही बरं का. अध्यात्मदृष्ट्या आपण मेलेलो नाही, जिवंत आहोत. मग काय आड येत आहे तर नदी, प्रेमाची नदी, सद्भावाची नदी,
आणि परमात्मा याच्यामध्ये वाळवंट आहे. हे जे वाळवंट आहे त्या वाळवंटात दोन प्रकार असतात. एक सहारा वाळवंट, तिथे पाणीच नाही, किती खोदा पाणीच नाही. पण पंढरीचं वाळवंट कसं आहे, हे निराळ वाळवंट आहे. तुम्हाला माहिती आहे, समुद्राची भरती येऊन गेली, तुम्ही ती रेती खोदीचे पाणी असतं खाली. तसं इकडे आता काही खेडेगावामध्ये नद्या असून वाळल्या ना, तर ते काय करायचे, त्याची जी रेती असते ती रेती खोदून ठेवायची, म्हणजे थोडं पाणी येतं त्यातून. हे वाळवंट असं आहे, त्यामध्ये थोडस पाणी येतं. तर हे वाळवंट भगवंताकडे आपल्या जीवाला न्यायला कसं पाहिजे. वाळवंट म्हणजे काय, यांच्या म्हणण्यात हेतू काय आहे. असं आहे, भगवंताचं प्रेम जरी असलं तरी आपल्या वृत्ती इतक्या विफाळतात की बोलायची, अतिशय उफाळतात. हे जे मधलं वाळवंट आहे या वृत्ती आहे. त्यांनी वर्णन काय केलंय, दया क्षमा शांती हेच वाळवंट. अरे हे तुमचं वाळवंट जे आहे भगवंताकडे नेणार, भगवंताला पसंत असलेलं, हे दया क्षमा शांतीचं आहे. आणि तिथे म्हणाले वैष्णव लोक जमलेले आहेत. हाच याचा अर्थ समुदाय, वैष्णवांचा समुदाय तिथे आहे. तिथे तुम्हाला माहिती आहे, जसं तिथे 24 तास भजन किंवा नामस्मरण करतो आपण, तसं पंढरीच्या वारीला एकादशीला 24 तास त्या वाळवंटामध्ये भजन आणि कीर्तन चालू असतं. ते कोण करतं, वैष्णवांचा समुदाय करतो. वैष्णव कोण, ज्याची भगवंतावरती खरी खरी माया आहे, ज्याचं खरं प्रेम भगवंतावरती आहे, तो वैष्णव. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आम्ही तितके वैष्णव नव्हे, पण थोडेसे तरी वैष्णव आहोत यात शंका आहे. तेव्हा मळाला खाट वैष्णवांचा, म्हणजे या ज्या वृत्ती आहेत सगळ्या उठणाऱ्या, या सगळ्या वृत्ती भगवंताच्याच पाहिजे, तर ते वाळवंट भगवंताकडे. आपण समजून घ्या. मला असा प्रश्न पुन्हा विचारतो आपल्याला, पहिल्या दिवशी विचारला तो, किती आपण कष्ट करतो. माझ्या हयातीमध्ये आज 50 वर्ष आली हे गुरुपौर्णिमेला. अरे काय साधलं, काही अनुभव आला का. रंग दिसणं रूप दिसणं हा अनुभव नव्हे. किंबहुना आपल्याला सांगू का, प्रत्यक्ष सगुणाचं दर्शन होणं हा सुद्धा अनुभव नव्हे. कारण संशय येतो, काय आपला भ्रम तर नसेल असा संशय येतो माणसाला. उदाहरणच सांगतो आपल्याला. एक इंजिनियर ग्रस्त, चांगले सात्विक परिचयाचे, त्यांच्या मुलीचं लग्न होत नव्हतं. कळवळले फार, खरी तीव्रता आली बघा. आणि मला म्हणाले, व काय करू सांगा. तर म्हणले, तुम्ही महाराजांच्या समोर उभे राहा आणि खरी प्रार्थना करा की मला यातून सोडवा. पण म्हणलं असं आहे, 2 तऱ्हेनं सोडवा. एक लग्न तरी करून सोडवा, नाही तर माझ्या मनाचं काढून तरी सोडवा. ते म्हणले, व माझ्या मनाचं काढून सोडवा ते काही मला पसंत नाही. तरी बरोबर आहे, बरं का, मग दुसरं करून सोडवा. तेव्हा ते गेले बुवा, आणि त्यांना ती अगदी हीच लागली होती, आस लागली होती. त्यांनी प्रार्थना केली आणि तिथून शब्द आले, होईल म्हणाले. असे शब्द आले, होईल. आणि गंमत अशी, ते पुण्याला गेले आणि 2 दिवसात लग्न ठरलं. साखरपुडा झाला, 2 महिन्यात लग्नच करून झालं ना. हे सगुणदर्शन ना. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा भेटले तेव्हा काळजी घ्यायची. तुला काय बुवा, काय अर्थ नाही बुवा. तो म्हणाले, बुवा आज दुसरा मुलगा आहे, त्याला मूल बाळ होत नाही, आता काय करावं. म्हणलं कशी प्रार्थना करा, ती तीव्रता येत नाही. माझ्या म्हणण्यात हेतू काय, म्हणलं का तीव्रता येत नाही, ऐकण्याची गोष्ट आहे. ते जे शब्द आले हे माझ्या मनतेच असतील ना, म्हणून मला सांग. हे सगुणाचं लफडं आहे. आपल्याला सगुणावर सुद्धा तशी श्रद्धा नाहीये, बरं का. महाराजांना जसं राम खरा वाटत होता, त्यांना विचारलं की काय झालं. एका ग्रस्ताने सांगितलं रामाच्या वेळात पाणी 11 वाजता आलं सकाळी, एकाने सांगितलं संध्याकाळी आलं. आता 2 म्हातारेपणी कमी होतं हे स्मृती. आता म्हणलं महाराज म्हणलं खरं जेव्हा. ते म्हणले
एकदम म्हणाले मला तर त्याच्या डोळ्यात 24 तास पाणी दिसत होतं, तुम्हाला म्हणले तेवढ्या दिसत. ही ज्याची वृत्ती असते त्याला सगुणाचं खरं दर्शन आहे, बाकीच्यांना नाही. सांगण्याचा माझा हेतू काय की आपली वृत्ती जी आहे अशी वृत्ती डोलायमान संशय. तर त्याने काय सांगितलं की या वाळवंटाला निर्माण करायला 3 गुण पाहिजे, दया, क्षमा, शांती. याचा अर्थ काय आहे आपण समजतो तसा नाहीये. आम्ही अभ्यास करून सांगतोय आपल्याला की तुकाराम महाराजांचं तर प्रसिद्ध आहे, दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. नाथाने म्हटलं आहे परमार्थाची मुख्यत्वे स्थिती पाहिजेला आत्मशांती. आणि महाराज काय म्हणत की ज्याच्या अंगी क्षमा नाही त्याला परमार्थ नाही. अरे म्हणजे आम्हाला नाहीच आहे, आमच्या अंगी नाही याचा अर्थ आम्हाला ती मिळालेली, याचा अर्थ समजावून. दया, दया आणि करुणा यामध्ये फरक आहे. बरं का, इंग्लिश मध्ये दयेला मर्सी म्हणतात, करुणेला कंपॅशन म्हणतात. अनुकंपा, त्या माणसाचं दुःख पाहिल्यानंतर याला राहणारच नाही, याचं हृदय कळवळेल, त्याला करुणा म्हणतात. आणि ही भगवंताच्या ठिकाणी असल्यामुळे, सद्गुरूच्या ठिकाणी असल्यामुळे आपला धडगत आहे. नाही तर शक्यच नाही, इतकं आपलं ते करणं शक्यच नाही. आईच्या अंगी दया नसते, करुणा असते. मग दया म्हणजे काय, त्याचं दुःख पाहिल्यानंतर या दुःखातून त्याला मी सोडवण्याकरता काय करू ही वृत्ती येण्याचं नाव दया. हा नीतिशास्त्राचा प्रश्न आहे बरं का. दया म्हणजे एक मनुष्य आजारी आहे आणि माझा पैसा आहे, त्याच्याजवळ पैसा नाही, तर मी त्याला पैसा देऊन त्याचं दुःख हरण करण्याचं नाव दया आहे. दया म्हणजे त्याच्या दुःखामध्ये माझ्या परिस्थितीप्रमाणे मी जी मदत करू शकेन त्याचं नाव दया. म्हणजे परोपकार पाहिजे. दया याचा अर्थ परोपकार. काही ठाकला तो केला उपकार. तुकाराम महाराजांनी साधनाचं सांगितलंय की म्हणले जो माझ्या हातनं शक्य आहे तो परोपकार केला. आणि काय परोपकार केला आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्याला ती कल्पनाच येणं शक्य नाही. तर हे जेव्हा घरून निघाले तेल आणायला, घरचं तेल आणायला निघाले, ते बांबूचे नळकांडे असतात तेलाचे, आपण पाहिले असतील, म्हणजे ज्यात ते खेडेगावाकडे तेल आणतात तशी आपल्या घरची बांबूची नळकांडी घेऊन निघाले. आमच्यासारखे रस्त्यात भेटले, काय तुकाराम कुठे निघाले तेल आणा, अरे माझी आणायची घ्या की म्हणाले. बरं का, असे 5-6 लोकांनी नळकांडी दिली, तुकारामाने तक्रार नाही केली, गेले आणि सगळ्यांचे आणून पोहोचवले. बरं का, आपण सहज तुम्ही कुठे चालला, त्या गाडीवर चाललोय, जरा बंबात टाकानं पोस्टाचं पत्र टाकानं, तर माझे वेळ म्हणाले, आणि इथे भजन पूजन भरपूर चाललेलं आहे, बघायचं नाही, असं करून चालायचं नाही. माझ्याकडून शरीरानं, पैशानं, विद्येनं जेवढं तुझ्या करता करणं मला शक्य आहे तेवढं करणं हे जरूर. आता प्रश्न असा, हे सर्वच ठिकाणी होईल असं नाही, मग ती करण्याची वृत्ती पाहिजे. हा परमार्थ. हा महाराजांचं काय सांगू आपल्याला, वृत्ती कशी असते. एक श्रीमंत माणूस होता, पैसा लोकांच्या करता खर्च करून गरीब झाला, खिशात पैसा नाही राहिला. रस्त्याने मित्राबरोबर चालला होता, एक भिकारी भेटला, अहो काही द्या की नाही, त्याचा हात खिशात गेला. खिशात नव्हतं काही, पण वृत्ती देण्याची होती, याचं नाव दया. आप समजे ना, झाला ना तुमच्या, तुम्ही करू नका काही, पण मी करू काय असं वाटलं पाहिजे. काय हे परमार्थाचं वाळवंट आहे, म्हणजे हे पोषक आहे त्याला, नाही तर भगवंतापर्यंत जाणं शक्य नाही. की संतांचा जो परोपकार आहे हा फार मोठा आहे. तुका म्हणे आता पूर्ण उपकार त्याला स्वार्थच नाही, त्यामुळे तो जगाकरताच राहतो. आणि अशा माणसाचा योगक्षेम कधीही अडून राहायचा आणि ध्यानात ठेवा. आपण समर्थाने आपल्याला गॅरंटी दिलेली आहे, इकडे भेटत ना, वर्षाची 2 वर्षाची गॅरंटी, तशी एक गॅरंटी दिली आहे. जो परोपकार करीतच गेला तो पाहिजे ज्याला त्याला, मग तया पुरुषाला काय उणे भूमंडळी, काय सांगू आपल्याला. अहो मी माझा अनुभव सांगतो.
की आम्हाला शिकवायचे पैसे मिळतच होते कॉलेजमध्ये, पण कोणीही विद्यार्थी भेटला सर हे मला सांगा, आम्ही सांगितलं अपेक्षा काहीच नाही. म्हणजे असं व्हायचं मी स्टेशनावर येत असतो तर तुम्हाला रस्त्यावर सर मला एवढं समजून सांगा ना, अशी अवस्था. आता गमत अशी मी कुठल्या ऑफिसात गेलो तर 4 जण उभे राहतात, सर इकडे कुठे, मी काय करू तुमच्याकरता. एकाने तर गमत केली, चुकून आम्ही इन्कम टॅक्स मध्ये गेलो होतो, तिथे तो आला म्हणाला सर मी तुमचा विद्यार्थी आहे, काय सिगरेट बिगरेट पिणार का म्हणाला. त्याचं बरोबर आहे नाही का. तो काय म्हणला माझं आहे की मी तुम्हाला देतोय, आता तिच्या पुढे गेला नाही मेहरबानी. पण म्हणजे बघा, अरे आम्ही स्वार्थाने केलेलं, मग संतांचं काय असेल मी कल्पना करा, काय असेल थोडं विचार करा बघा. अरे संबंध जगाचं राज त्याला येईल, कितीही देतील लोकांना दिल्याशिवाय चैन पडायचं नाही. पण हा कसा पाहिजे, त्याचं दुःख पाहून त्याला वाटलं पाहिजे मी याच्याकरता काय करू. आपल्या जवळ जे असेल ते विद्या, कला, काय पैसा, शरीर बळ, जे काय असेल ते, याला सेवा असं म्हणतात. ही उंदरची सेवा जी आहे ती ही सेवा आहे. तिथे एक विश्वनाथ म्हणतो होता, थोडा एका डेप्युटी डिरेक्टरचा स्वयंपाकी, आणि तो महाराजांच्या दर्शनाला आला. हे 1910 सालची गोष्ट. आणि तो म्हणलं महाराज माझ्या मालकाला सांगा मी आता हे टेबल जात मी इथेच राहतो. आणि म्हणते त्याच्यावर तो काय म्हणेल मला, पण त्यांनी सांगितलं किंवा तुमचं स्वयंपाकी असं म्हणतोय, राहू दे म्हणाले. तो जन्मभर महाराजांच्याकडे होता. तो काय करायचा, आता पुष्कळ ते व्यवस्था केलेली आहे, पण पुढील लोक यायचे ते लहान मुलं सगळी तिथे हागून ठेवायची मंदिराची भोवती. कोण अंधारात जातोय तिकडे निवडून वगैरे असे, तर हा काय करायचा, पहाटे 4 वाजता 5 वाजता उठायचा, आणखी आधी झाडून काढायचा आणि पत्रा घेऊन झाडू घेऊन सगळं ते साफ करायचा. मी म्हटलं विश्वनाथ अरे हे काय आहे. तो म्हणाला तुम्हा लोकांची सेवा बरोबर आहे. म्हणलं निरूपण करा, आमचं करा, खरी सेवा ही आहे. बरोबर आहे, मला तू फार आवडलं. त्याची कहाणी आमची त्याची ओळख कशी झाली, मी हे का सांगतोय, आपण काय करायला पाहिजे दया म्हणजे. आम्ही एकदा बस मधून उतरलो तेव्हा त्या खाजगी बसेस होत्या बंबला गॅसच्या, ते कोंबायचे 30 माणसाच्या बसमध्ये 60 माणसं आणि 8 आणे तिकीट हो कोरेगाव टू बोलतात बरं का. आणि हा आपला उभा, त्यांनी सामान घेतलं, लंगोटी लावलेली त्याची वर एक करत उघडा बंब, शरीर बिरीत चांगलं, आम्हाला वाटलं हा माल आहे बरं का. आणि तिने आपलं सामान घेतलं डोक्यावर, आला आला आणि आपलं जागेवर ठेवलं. आम्ही म्हणलं मग काय द्यायचं बघू म्हणाला, काय द्यायचं असं तर प्रत्येकाचं तरी बघा. मी म्हटलं त्याला अरे काय आहे, महाराजांनी शरीर बळ दिलं ना बघा म्हणाला, काय त्याचा उपयोग आहे. आपण जी दया समजतो ते नाही, माझ्याजवळ जे आहे ते दुसऱ्याचं दुःख हरण करण्याकरता मी काय करू. समजा तुम्ही अधिकारी आहात किंवा तुमचे काही पॉवर्स असतात, त्याच्यामध्ये कायद्याच्या बाहेर न जाताना तुम्ही जर लोकांचं कल्याण केलं तर काय बिघडतंय. त्यामुळे तुमच्या अधिकाराच्या बाहेर जाऊ नका. तसं नाही का, ही दया. नंतर त्याच्या पुढे क्षमा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं महाराज क्षमा नाही तर परमार्थ नाही. आणि त्यांची भाषा एवढी गमतीची आहे, साधकांनी गिळायला शिकावं, गिळायला शिकावं. आणि यालाच वेदांत तितिक्षा असं म्हणतात बरं का. आपल्याला मी अनेक वेळा सांगितलेलं पुन्हा सांगतो. आचार्यांनी तितिक्षेची व्याख्या केलेली आहे. ते म्हणाले सहनम सर्व दुःखानाम, शब्द सोपे आहे, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम. आपण दुःखाचा प्रतिकार करतो, पण दुःख आला असताना सुद्धा प्रतिकार न करताना सर्व दुःख सहन करणं. बरं सहन करतो आपण, इतक्या कटकटी करतो काय बोलायची सोय नाही, हात चोळीत बसतो, काही करता नाही त्याच्या विरुद्ध काय त्रास देतोय, काय करतोय, बदलू सुद्धा होत नाही, अंक नाही संत नाही. किती मग पुढे म्हणाले चिंता विलाप रहितम. तितिक्षा कशी आहे, तितिक्षा असा निगद्यते. शाणे लोक याला तितिक्षा म्हणतात. आणि महाराजांनी एका शब्दात सांगितलं गिळायला शिकावं बरं का. एकदा काय झालं, असा प्रश्न म्हणला आपलं पोट फार मोठं आहे म्हणाले. ते स्वतःच एकदा म्हणले भाऊसाहेब अलीकडे पोट फार वाढले म्हणाले. हो म्हणाले, असं ना बिचारं काय करतं म्हणले आपल्याला. असं ते पोट का मोठं, ते म्हणाले
इतक्या लोकांचं पाप गिळतो नव्हतं म्हणाले, म्हणून मोठमोठं. हा काय गिळलं असेल? एका बाईने सांगितलं, लग्नाच्या आधी तिच्या हातून थोडस पाप झालं. महाराजांनी आश्वासन दिलं, माझ्या पायावर हात ठेवून शपथ घे, पुन्हा नाही करणार. माझ्याकडे लागलं, लग्न झालं, उत्तम झालं, दिल्लीला तिचा नवरा चांगल्या गोष्टीमध्ये ती भेटायला आली असताना दादासाहेब गेले होते तेव्हा ती म्हणाली, काय सांगू तुम्हाला, महाराजांचं एक मोठेपण सांगतो की मी आई बापांना सुद्धा भरोसा ठेवला नाही, आई बापांच्यावर कोणाचा कुठे उल्लेख करते, पण महाराजांना मी 10 वेळा भेटले त्यानंतर कधी त्याचा उल्लेख. काय अंतःकरण असेल मला सांगा, ही क्षमा आहे. आणि तुम्हाला मी सांगून ठेवतो, क्षमेमध्ये बाहेरच्या पेक्षा आतमध्ये पाहिजे. विशेषतः एक उदाहरण घ्या, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न केलं, लग्न सासरची मुलीच्या सासरची माणसं तुमची निंदा करणार आणि घरून चाला, त्यांना लायसन्सच दिलाय देवा. तेव्हा अशा वेळेला तो तुम्हाला जर भेटायला आला तर तुमच्या मनात आल्याशिवाय राहतं का? तुमच्या जावई चक्रम सारखा वागला तुमच्या मनात येतं ना, ते न येणं याचं नाव क्षमा आहे. आलं का लक्षात? आपलं येणं हे बाहेरून तुम्ही आम्ही सगळेच क्षमा करतो, नाही का? घरी तुम्ही जेवायला बसला, अंगावर पाणी शिंतोडे आले, एवढं कळत नाही का तुला, मी जेवायला बसलोय, गाडीमध्ये बोरच्यावरती छत्रीचं पाणी पडतं, हे क्षमा झाली. मला तुम्हाला विरोधच करता येत नाही म्हणून मी गप्प बसणं हा काय क्षमा आहे? नव्हे. मग मला विरोध करता येतोय पण माझी वृत्ती मी बिघडवून घेणार नाही म्हणून शांत राहण्याचं नाव क्षमा. हो, क्षमा ही आहे. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, घरासारखं क्षमेला शिकायला उत्तम क्षेत्र नाही. जो घरात क्षमावान आहे, महाराजांचंच वाक्य आहे, तोच म्हणाले परमार्थ करू शकेल. कारण निकटचे लोक अधिक अपराध करू शकतात आणि तो असा गिळला पाहिजे, पुन्हा नाही. म्हणाले याला आईचं अंतःकरण लागतं. लहान मूल आहे, अंगावर मुतलं काय, हागलं काय, लाथा मारल्या काय, किंवा काही वेडेवाकडं वागलं काय, आई लक्षात ठेवीत नाही. लक्षात ठेवीत नाही, ती अशी आईपणाने उदारपणाने त्या पोराला जवळ करते. तसं मानवतेला इतक्या उदारपणाने जो जवळ करतो तो खरा संत होईल. हे वाळवंत आहे. क्षमा काय सांगावं, ज्ञानेश्वर महाराजांची उडी आमच्या याच्यात घेऊन गेली आहे. अगाध सरोवरी कमलिनी जिया परी, का सदैवाच्या घरी संपत्ती वाढे, अशी वाढत गेली पाहिजे. एक कमलिनी आहे, मी सांगितलं ना, क्षमा ही स्त्री, कमलिनी ही स्त्री आहे, ती सरोवरात वाढते आणि हा त्याचा अंत पाहायला गेला. त्या कमलिनीचा देठ कुठून येतो आहे हा पाहायला गेला. तो म्हणाले अगाध सरोवरी, त्याचा अंतच लागणार. तसं साधू संतांची क्षमा किती मर्यादेपर्यंत आहे याची परीक्षा पाहायला गेला असताना अनंतच आहे असं पाहिल्यानंतर काय म्हणू शकेल. एक उदाहरण सांगतो आपल्याला. पुण्याची ओळख आहे की 2 एम.ए. झालेले गृहस्थ मास्तर होते आणि मास्तर म्हणजे ते सर्वज्ञ असतात असं घडून चाललं. प्रोफेसरांचं म्हणत नाही मी, तुम्ही काय म्हणाल ते म्हणा, पण मास्तर म्हणलं की सर्वज्ञ. बरं का,